जींनी असा शब्दप्रयोग केला की माझ्या मताने देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि मी त्यांना मला वाटतं बोंडेकर साहेबांना फार मोठा गैरसमज आहे की त्यांना असं वाटतं की त्यांच्या मताने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. भारतीय जनता पार्टीचे 132+5 भारतीय जनता पार्टी समर्थित पक्ष जे आमदार आहेत हे 137 होतात. 288 पैकी 144 जागा ज्याच्याकडे असतात तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार. 145 जागा ज्याच्याकडे असणार तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार. आणि त्यानंतर 41 अजितदादांचे हे मिळून 178 होतात. आणि त्यानंतर शिंदे साहेबांचे 57 आमदार आहेत हे मिळून त्याच्या पुढे 230 पर्यंत वगैरे जातो, 240 पर्यंत. पण जर समजा एखाद्या आमदार नसलाही तरीही काही सरकारला फरक पडणार नाही. मला असं वाटतं ज्या प्रकारे बोंडेकर साहेब काँग्रेसच्या बद्दलचं प्रेम त्यांचं उतू चाललेलं आहे, ज्या प्रकारचं काँग्रेसबद्दलचं प्रेम त्यांचं वाढलेलं आहे, मला असं वाटतं बोंडेकर साहेबांनी काँग्रेसमध्ये चाललं जावं. कारण ते मला वाटत नाही की आता ज्या प्रकारे त्यांनी भंडारा नगर परिषदमध्ये जेही भ्रष्टाचार केले ते पूर्ण जी शिकवण आहे ती काँग्रेसचीच आहे आणि ते मला असं वाटतं काँग्रेसच्याच वाटेवर आहे. बोंडेकर हे बोलले की भाजपपेक्षा काँग्रेस बरी, जे काही मी भंडाऱ्यामध्ये विकास कार्य करत आहे याला कुठेतरी खुंटत आहे म्हणून अशा प्रकारची टीका माझ्यावर होता. कारण त्यामुळे मी पुन्हा विकास स्मार्ट सिटी भंडारा बनवायच्या म्हणून मी आपल्या पत्नीला या निवडणुकीत उभा केला. बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं की जे बोंडेकर साहेब म्हणले की भाजपपेक्षा काँग्रेस बरी, तर ज्या प्रकारचं नगर परिषदमध्ये भ्रष्टाचार होऊन राहिला मला असं वाटतं काँग्रेसकडनंच त्यांनी हे प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि कुठेतरी काँग्रेसच्याच पावलावर पाऊल टाकून ते चालत आहे आणि वागत आहे. आणि त्यांना जर इतकंच हे वाटतं आणि हिंदुत्व त्यांनी तसंही सोडलेलं आहे. मला असं वाटतं की भ्रष्टाचार जर इतकं मोठं करत आहे तर त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे. तर मला असं वाटतं त्यांनी बरं काँग्रेस जर इतकीच बरी आहे त्यांनी काँग्रेसमध्ये जावं. एकंदरीत बघितलं असेल तर राजकारणाची कुठेतरी भाषा कुठेतरी आता बदलली. बोंडेकरांचा प्रवास काँग्रेसच्या दिशेने दिसतो का? हो, मला असं वाटतं ज्याप्रमाणे त्यांचं काँग्रेसप्रती प्रेम वाढलेलं आहे तर त्यांचा प्रवास पुढे काँग्रेसमध्ये जाताना ते दिसतात आहे. शिंदेना सोडून असं ज्या प्रकारे ते बोलतात आहे ते निश्चित त्याच्यावर वाटतं आहे की ते त्यांची वाटचाल कुठे दुसरीकडची आहे. बिलकुल या प्रकारची भाषा, एकेरी भाषा किंवा असंवैधानिक भाषा किंवा धमकी देणारी भाषा ही कोणी राजकारणात करत नाही. आणि बोंडेकरजी जर करत असतील तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे. त्यांनी स्वतःमध्ये सुधार करावा आणि मला असं वाटतं की त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि मग दुसऱ्यांवर टीका करावं. राज्यातल्या काही नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका पुढे ढकलल्या. त्यात काही भागातल्या काही नगर परिषदचे मतदारसंघातल्याच निवडणुका असेल तर यवतमाळमध्ये नगराध्यक्षाचीच पुढे ढकलली. ओव्हरऑल निवडणुकीचा काही परिणाम पडेल का? नाही, ओव्हरऑल निवडणुकीला याचा परिणाम पडणार नाही. पण मागच्या 4 वर्षापासून सातत्याने या सगळ्या केसेस स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका पुढे ढकलण्याचं काम न्यायालयाच्या माध्यमातून होत आहे. आताही ते होत आहे. त्या भागातील नागरिकांचं त्यामध्ये फार नुकसान होत आहे. सामान्य ज्या मूलभूत सुविधा त्या नागरिकांना मिळू शकत नाही आहे किंवा ज्या छोटे म्हणजे रस्ते, नाली, गटर असणार, स्वच्छता असणार या प्रकारचे जे काम आहेत तेही कुठेतरी रखडलेलं आहे. मला असं वाटतं की न्यायालयाने या प्रकारचं हे केलं नाही पाहिजे. पण न्यायालयाला आपण काही बनवू शकत नाही. पण हे मला असं वाटतं की संपूर्ण प्रक्रियेवर आणि संपूर्ण लोकशाही प्रक्रियेवर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. माणिकराव कोकाटे बोलले की भाजप बाटलेला पक्ष आहे. माणिकराव कोकाटेंचं मी बघितलं नाही, पण ते बाटलेलं काय म्हटलं त्यांना माहीत नाही. मला वाटतं की ते पत्ते खेळताना बोर झाल्यानंतर म्हणून रमी खेळताना बोर झाले असतील आणि म्हणून आता भाजपवर टीका करून राहिले. बोलले की निष्ठावान कार्यकर्त्यांना कुठेतरी भाजप डावलत आहे आणि लोकांचे घर फोडण्याचे काम भाजप करतात अशा प्रकारे, त्यामुळे बाटलेला पक्ष आहे असं बोलले. तर त्यांनी त्यांचा इतिहास एकदा तपासून बघितलं पाहिजे आणि त्यानंतर आत्मपरीक्षण करून त्यांनी पुढचं वाक्य बोलले पाहिजे. सोलापूर नगरपालिकेमध्ये यांनी जयकुमार गोरेंनी 300 कोटीचा चुराडा केला असा आरोप हा उत्तम जानकर यांनी केला आहे. म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप व्हायला लागले त्या निवडणुकीच्या माध्यमातून सहकारी पक्षाकडनं. उत्तम जानकर कधीच आमचे सहकारी नव्हते आणि उत्तम जानकर मला असं वाटतं की ते ज्या प्रकारे बोलतात आहे त्यांचा अभ्यास कमी आहेत. आणि त्यांचा जयकुमार गोरे जे आहेत फार एक आमचे मंत्री आहेत, चांगलं काम त्यांचं आहे. त्यांनी त्या सोलापूरच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या आहेत. तिथे त्यांच्या मतदारसंघात पाणी पोहोचवण्याचं काम जे मागच्या 70 वर्षात नाही झालं ते त्या भागातील शेतकऱ्यांना, त्या भागातील नागरिकांना पाणी पोहोचवण्याचं काम जयकुमार गोरेजींनी केलेलं आहे. आणि मला असं वाटतं या प्रकारचे लोक टीका टिप्पणी करत असतात. एकनाथ शिंदेने एक मोठा दावा केला आहे का इंटरव्ह्यूमध्ये बोलताना. ते बोलले की मुंबई आणि ठाणेमध्ये
120 जे आहे माजी नगरसेवक शिवसेना आहे, त्यामुळे सर्वात मोठा भाऊ हा शिवसेना असणार आहे. त्यामुळे जागा वाटपमध्ये सगळ्यात जे जागा वाटपात सर्वात जास्त शिवसेनेला द्यावं असं त्यांनी बोललेलं आहे इंटरव्ह्यूमध्ये. नाही, मोठा भाऊ छोटा भाऊ मला असं वाटतं यातनं पडता मला वाटतं ते वरिष्ठ नेते ते ठरवतील. मुख्यमंत्री साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत, आणि ते कोणत्या याच्यात कोणत्या ठाण्यामध्ये कोण मोठा भाऊ राहणार, मुंबईमध्ये कोण मोठा भाऊ राहणार, नागपूरमध्ये कोण मोठा भाऊ राहणार, पुण्यामध्ये कोण मोठा भाऊ राहणार, म्हणजे मोठा भाऊ नसून ते सीट शेअरिंगमध्ये कोणाला जास्त सीटा मिळतील हा विषय आहे. मला असं वाटतं ते आपसात तिघही नेते आमचे सुज्ञ आहेत आणि ते फार व्यवस्थित सगळं चालवून राहिले आणि त्यांनी तिघांनी बसून तो निर्णय घ्यावा. रवींद्र चव्हाणांना ठरवून कुठेतरी शिवसेनेकडे लक्ष केलं जात आहे. म्हणजे ही कोकणाच्या नेतृत्वाच्या संघर्षाची लढाईची समजायची की वेगळे राजकारणाची नांदी समजायची? नाही, बघा, निवडणुकीमध्ये सगळे आम्ही सगळेच पक्ष एका दुसऱ्याच्या विरोधात लढतात. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष असणार किंवा महायुतीचे तिन्ही पक्ष असणार, हे सगळे एका दुसऱ्याच्या विरोधात आम्ही लढतोय. ते एका दुसऱ्यावर टीका करणं, एका दुसऱ्यावरती या प्रकारचं आपल्या उमेदवाराला निवडून आणण्याकरता आपण सगळ्याच प्रकारचं प्रचार आपण करतो. तर मला असं वाटतं कोणी दुखावले असतील किंवा काही झालं असतं तर मला असं वाटतं 2 तारखेनंतर निवडणुका झाल्या की हे जे सगळं राजकारण असतं निवडणुकीपुरते असतं. निवडणुकीनंतर सगळं म्हणजे मला वाटतं बरोबर होऊन जाणार. नाना पटोलेंनी सुद्धा टीका केली आहे. नाना पटोलेंनी प्रफुल्ल पटेल यांना बदमाश म्हटलंय, तर भाजपवर त्यांना सुद्धा टीका केली आहे. बावनकुळेंचा वडील काढले. नाही, मला असं वाटतं की नानाभाऊ पटोले थोडंसं पराभूत मानसिकतेने काम करतात आहे. त्यांना लक्षात आलं आहे की ते सगळ्याच नगरपरिषदेला हरून राहिलेले आहे. त्यांना मला असं वाटतं की थोडंसं ते ज्या प्रकारे काँग्रेस पक्षातील काँग्रेस श्रेष्ठी असतील, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष असतील, ज्या प्रकारचे महाराष्ट्रातील काँग्रेसचे इतर नेते त्यांना कुठेतरी डावलून, त्यांना कुठेतरी दुर्लक्षित करून सगळं काम करून राहिले किंवा त्यांना विचारून नाही राहिले, तर मला असं वाटतं ते थोडं वैफल्यग्रस्त झालेले आहेत. आणि म्हणून या प्रकारचं बावनकुळे साहेब, आमचे नेते माननीय बावनकुळे साहेबांवर या प्रकारचं खालच्या दर्जाची टीका ते करतात आहे. मला असं वाटतं नाना पटोले फार सिनियर लीड नेते आहेत, त्यांनी संयमाने वागले पाहिजे. भाऊ, उद्धव ठाकरे असं म्हणाले की फक्त मराठी माणूसच नाही तर अमराठी माणूस सुद्धा म्हणतो आहे की मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच असावा. चिन्ह चोरली जाऊ शकते, पक्ष चोरला जाऊ शकते, पण मराठी मन नाही चोरलं जाऊ शकत. नाही, तिने मला तर असं आहे की मुंबईचा महापौरही मराठीच असो, नगरसेवकही मराठीच असला पाहिजे, ठेकेदारी मराठी असले पाहिजे, आणि जे सगळे काम करतात ते बिल्डरही मराठी असले पाहिजे. पण 25 वर्षापासनं हा विसर उद्धव ठाकरे साहेबांना झाला होता. 25 वर्षापासनं मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे साहेबांची सत्ता होती आणि त्यात त्यांनी कॉन्ट्रॅक्टरपासून, व्यावसायिकपासनं तर त्यांनी बिल्डरपासनं हे सगळे अमराठी तयार केले. कोणताही एकही मराठी व्यक्ती त्यांनी या प्रकारचा तयार केला नाही. आणि ज्या प्रकारचा आता निवडणुका आले की त्यांना मराठीचा पुळका येतो आणि मग मराठी ते निवडणुका संपल्या की मराठी ते विसरतात आणि मराठी माणसाकडे दुर्लक्ष करतात आणि मराठी माणसाला कुठेतरी हतपार करण्याचं काम ते करतात. तर मला असं वाटतं उद्धव ठाकरेंनी आता मराठीचा पुळका केला, ह्या निवडणुकीपुरती आहे. भाजपनं युती धर्म पाडला नाही तर संघर्ष होणार असं एकनाथ शिंदे यांनी टू द पॉइंट या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलेलं आहे. मला नाही वाटत आपण ते चुकीचं घेतात आहे. एकनाथ शिंदे साहेबांना मी सगळ्याच इंटरव्ह्यू बघतो आणि एकनाथ शिंदे साहेब या प्रकारचं वक्तव्य करू शकत नाही. ते त्यांनी काहीतरी दुसऱ्या रेफरन्समध्ये बोलले असणार आणि मला असं वाटतं मीडिया ते चुकीच्या रेफरन्समध्ये घेते. ठीक आहे.